मी सोनाली शिवाजी गायकवाड, यमगरवाडी, राहणार तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव। इथं यमगरवाडी गावामध्ये आम्ही दोघं नवरा बायको 2 लेकरं राहत असतो। 8 महिन्याचं लेकरू आहे, आमच्या जवळ कोणीही नसतंय। आम्ही घरी राहत असताना धनगर समाजाच्या 2-3 माणसांनी येऊन आमचं घराची तोडमोड केली आहे, मारहाण केली आहे। माझ्या लहान लेकराला लागले। 4 दिवस झाले शनिवारपासून पोलीस स्टेशनमध्ये दखल घेण्यात गेली ती माझ्या नवऱ्याची। मला असं ह्याच्यासारखं केलं, तिथं बी घरी गेलं का टॉर्चर करायला लागली ती, सारखं मारतो हाणतो म्हणा लागली ती। तुला गावात राहू देत ना म्हणाची, तू काय आमच्या जातीचं आहेस का, तू काय गावातला आहेस का, तू काय मांगाचं आहेस का म्हणते ती। मग मांगाविषयी बोलत नाही ती, कुठं पण चाललं काय मागत्या, कुठं चाललाच, आमच्या गावात राहायचं नाही म्हणते ती। तू काय मांगाच्या समाजाचा नाही असं मी सिद्ध करून देतो म्हणते ती। आमच्या दुकानाला यायची सुद्धा तुझी लायकी नाही म्हणते ती, मागते असं बोलते ती। सहज बंद चाललं की मांगावाला राहू देत ना म्हणते ती गावामध्ये, असं बोलते ती। आणि नंतर नवऱ्याला इकडं तिकडं झालं का, जरा पण काय झालं का टॉर्चर करते ती। तू राह इथं, तू दिस इथं, तुला बघतो, तुला हाणतो, आणि तू कसं राहतोस तुला बघतो, तुला जीव मारल्याशिवाय सोडणार नाही असं म्हणते ती। रात्रभर घरावर दगड टाकते ती, झोपू देत नाही ती घरामध्ये। तरी पोलीस स्टेशन दखल घेणं गेली ती आमची। 4 वेळा पोलीस स्टेशनला आले, 2-4 वेळेस DYSPला गेले तुळजापूरला, तरी तिथं पण घेतलं नाही, इथं पण घेतलं नाही। तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी या ठिकाणी आमच्या मातंग समाजाच्या परिवाराला बेदम मारहाण करून घरं पाडण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। जवळपास आज 4 दिवस झाले हे कुटुंब पोलीस स्टेशनला येते, पोलीस प्रशासन दखल घेत नाही। DYSPला जाऊन भेटले, त्यांनी म्हणते तिकडे पाठवले। परंतु मला असं म्हणायचं आहे की जवळपास घटना 4 दिवस झाली घडली तरी यांची दखल घेतली नाही, म्हणजे यांना दलित हत्याकांड घडवायचं आहे का? तर पोलीस प्रशासनाला येऊन यांनी वारंवार सांगतात माझं असं झालं आहे, तक्रार झाली आहे, तर दखल घेणं गरजेचं आहे। आता मी वरिष्ठ पोलिसांना बोललो फोनवर, ते धाराशिवला आहेत, ते म्हणतात मला की ह्यांनी आलेच नाहीत। ह्यांनी जर आले नसते तर हे सिव्हिलचं या ठिकाणी नोंद असलेलं याला मारहाण झालेले ENC दिली असती का? म्हणजे नेमकं काय करताय तुम्ही, काय कुठल्या प्रकारे आहे न्याय चालू? ही जवळपास महिला आज 4 दिवस झालं रडते, हिच्या लहान मुलाला सुद्धा मोठ्या दोंड्याने मारहाण झालेली आहे, त्यांचे घरं पाडण्यात आलेलं आहे। प्रशासनाने जर संध्याकाळपर्यंत ह्याची दखल घेतली नाही तर आम्हाला एक उग्र पद्धतीचं आंदोलन या पोलीस स्टेशनच्या समोर यांना न्याय मिळवण्यासाठी करावं लागेल।